हॅलो मित्रांनो, मी माझा फर्स्ट व्लॉग टाकणार आहे आज आणि माझ्या पेजचं नाव आहे MH मोटो व्लॉग्स. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि मी आज पहिला व्लॉग करायला आलो आहे माझ्या गावात कोकणात, जे रत्नागिरी आहे. हे आमच्या राईट्स आहेत आणि रत्नागिरीत तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. आणि हे लोकेशन आहे मार्लेश्वर. ते तुम्हाला माहीतच असेल, मार्लेश्वरचं मंदिर तिथंच आहे. आणि हा आमचा अजून एक ब्लॉगर आयन ब्लॉग्स. हे आमचे पंटर लोक. तर तुम्हाला मी अपडेट देत राहीन. हा आपला शॉर्ट ब्लॉग होणार आहे. या गाड्या आहेत शॉर्ट राईडसाठी. तुम्ही नदी बघू शकता मित्रांनो. ही नदी आमच्या लहानपणीची आठवण आहे. इथं आम्ही पोहायला वगैरे शिकलेलो आहे ही नदी. आणि ही नदीची एक विशेष गोष्ट म्हणजे ही नदी 52 नदीला मिळून एक नदी बनती. ती डायरेक्ट रत्नागिरी समुद्रात जाऊन भेटते. ही नदी डायरेक्ट रत्नागिरीच्या मेन समुद्रात. तुम्हाला मी आता जरा इथं अडचण आहे, तुम्हाला जरा पुढे जाऊन दाखवतो. एक मिनटं, वाट सापडली पाहिजे. ते बघू शकता, ही 52 नदीचं पाणी या नदीला जमा होतं. तिथं पुढं लय खोळ आहे. तर तुम्हाला हे मित्रांनो मी एक सिक्रेट लोकेशन दाखवतोय, जे फक्त आम्हाला गावकऱ्यांनाच माहीत असतं. ही आमची पोहायची जागा आहे. सिक्रेट लोकेशन आहे आमचं. कधी रात्रीला किंवा पार्टी वगैरेचा मूड झाला, पार्टी म्हणजे जेवण वगैरे बनवायचा मूड झाला, तर गावातली पोरं आम्ही ह्या स्पॉटवर येतो. बघू शकता. आणि हे बघा, एक सिंगल पूल आहे. बघू शकता. आणि साईडला बघा ही नदी आहे. जरा पाणी सध्याला कमी आहे, पण ही 52 नदीला मिळून एक नदी बनलेली आहे. ती डायरेक्ट थेट रत्नागिरी समुद्रात जाऊन भेटती. तुम्हाला मी मागच्या क्लिपमध्ये पण तुम्ही बघितलंच असणार, तुम्हाला दाखवलेलं. तर हा आमचा एक सिक्रेट पॉईंट आहे. इथं फोटो वगैरे काढायसाठी आम्ही लहानपणात यायचो. एक्झिट करायला इथूनच एक्झिट आहे. आपल्याकडे काय ऑप्शन नाही. इथून डायरेक्ट दुसरं गाव आहे. परत रिटर्न जायला पण हाच पूल वापरायचा. बघू शकता तुम्ही. ह्या पुलाची गरज पडली म्हणजे नदीला विचार करा तुम्ही, पावसाचं पाणी किती असेल. अजून पाऊस पडलेला पण नाहीये, सरळ पाऊस पडलेला पण नाहीये. गेल्या पावसात हा पूल वाहून गेला होता. एक हा नवीन पूल आहे, जुना पूल तुटलेला तो बघा. तो जुना पूल आहे, तो तुटलेला. गेल्या पावसात तो वाहून गेलेला. तुम्ही बघू शकता किती जास्त पाणी असेल. म्हणजे या नदीला विचार करा, 52 नदीला मिळून एक नदी बनलेली आहे. आणि आम्ही चाललोय या पुलावर. थ्रिल ॲडव्हेंचर सगळं आपल्या कोकणात. या कधी कोकणात या. मनी कॅनॉट बाय हॅपीनेस हबीबी कम टू कोकण. हबीबी याओ, कोकण आपलाच असा. ती बनाय ना, ती खरीच आहे. कोकण सगळ्यांचाच आहे. इथून चाललोय आता परत आपल्या लोकेशनलाच जाणार आहे. हे बघा, हे मित्रांनो तुम्ही बघू शकता. शहरात राहणाऱ्या लोकांना हे खूप मिस करतात. कशी नांगरणी चालू आहे, शेतीचं काम चालू आहे, भात लावायचं चालू आहे सध्याला. इथे पावसाचा टाईम आहे म्हणजे भात लावतात. म्हणजे दिवाळीपर्यंत त्यांचं पीक येतं. मग आता ती सध्याला नांगरणी चालू आहे. नांगरणी झाल्यावरती भात लावतील. आता त्याच्यात पीक रवतील. तुम्ही हे बघू शकता. हे पण म्हणजे कोकण किती जरी डेव्हलप झालं ना, ती लोक मातीशी जोडून असतात. हे आपल्याला इथं बघायला भेटतं.
तुझी चवने राणी शांती आनंदाची नदीच ग्वाही सारवलेला खडा मातीतले खेळ अशी गर्द छाया कुठेच नाही इथं हा धबधबा आहे, बघू दिसतोय का नाही याच्यात. परत हे ब्राईटनेस मध्ये हे झाला विषय. हा हे बघा. तर आम्ही धबधब्याला उद्या परवा तर जाणारच आहे, तर तिथला रेकॉर्ड करून तुम्हाला क्लिअर दाखवतो. सध्याला वॉटरफॉल बघा तुम्ही. हा तर एक नॉर्मल हा गावातला वॉटरफॉल आहे. तुम्हाला वॉटरफॉलचे व्हिडिओज दाखवतो. सध्याला स्टेबिलिटी इश्यू खूप येत आहे, तर आपण चाललोय परत घरच्या दिशेला. इथून आपण आपली राईड स्टार्ट केली ती, इथंच एंड करूया.